तर नारायण राणे यांच्या उमेदवारीवरून धाकधूक वाढली। उदयनराजे यांची उमेदवारी जाहीर, मात्र नारायण राणेंची कधी असा सवाल विचारला जातोय। रत्नागिरी सिंधुदुर्गवर आमचाही दावा आहे असं उदय सामंतांनी म्हटलंय। तर एक दिवस थांबा, उद्या रामनवमीला जल्लोष करणार असं नितेश राणेंनी म्हटलंय। सिंधुदुर्ग रत्नागिरीचा जो तिढा आहे अजून कायम आहे, सध्या काय स्टेटस आहे आणि तुमची काय भूमिका आहे? भूमिका मी वारंवार मांडलेली आहे की शिवसेनेनं दावा केलेला आहे। शिवसेनेनं ही जागा मागच्या वेळी लढलेली होती, 1,75,000 आम्ही जिंकलो होतो। दुर्दैवानं त्यावेळी निवडून आलेले खासदार हे शिंदे साहेबांबरोबर आलेले नाहीत। तळ कोकण आणि धनुष्यबाण याचं एक वेगळं असं अलौकिक नातं आहे आणि म्हणून ती जागा शिवसेनेला मिळावी ही आमची सगळ्यांची मागणी आहे आणि ती जर शिवसेनेला मिळाली तर आमचा उमेदवार एकमतानं ठरलेला आहे। काल गोव्यात उमेदवारी जाहीर झाली, परंतु अद्यापही नारायण राणेंची उमेदवारी जाहीर झाली। तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज किंवा उद्या तुम्हाला भेटतील।